या देशातला सगळ्यात मोठा आदर्श घोटाळा कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला। मोडेन लढाई करून पण कधी दिल्ली समोर मी वाकणार नाही। माझ्यावर करा अशोक चव्हाण फार नाराज आहेत आजकाल। मी अशोकरावांवर कधीही टीका केलेली नाही। अशोकरावांनी मला अनेक वेळा मतदारसंघात मदत केली आहे, मी आयुष्यभर विसरणार नाही। पण ही टीका अशोक चव्हाणांवर नाहीच आहे। मला एकच प्रश्न निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारायचा आहे की त्यांनी पार्लमेंटमध्ये येऊन मी कानाने ऐकलेलं आहे, पार्लमेंटमध्ये निर्मलाजी आले, अतिशय सुसंस्कृत महिला आहे, माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरच आहे। त्या आल्या आणि म्हणाल्या की या देशात मोठा घोटाळा झालाय। म्हटलं कोणी केला घोटाळा? आम्ही तर काय सत्तेत नाही 10 वर्ष झाली। ते म्हणले एक मोठा घोटाळा झालाय। मला आदर्श आई माहिती होतं, आदर्श वडील माहिती होतं, आदर्श शिक्षक माहिती होतं, पण घोटाळ्यातला आदर्श मला माहिती नव्हता। यांनी सांगितलं आदर्श घोटाळा झाला। कोणी केला आदर्श घोटाळा? मी म्हणत नाहीये, निर्मला सीतारामनजी म्हणाल्या की या देशातला सगळ्यात मोठा आदर्श घोटाळा कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी केला आणि अरविंद केजरीवालांनी केला। मी स्वतः उठले आणि म्हणाले की तुम्ही म्हणताय कशावरनं खरं आहे? त्या म्हणाल्या की माझ्याकडे कागदपत्र आहेत। म्हटलं दाखवा। काय दाखवले नाही त्यांनी। दुसऱ्या दिवशी मोठा युक्तिवाद झाला, आमची मोठी लढाई झाली। मी काँग्रेसच्या बाजूने उभी राहिले कारण का मला माहिती होतं की नाही हो, आमचे अशोक चव्हाण नाही असं करणार। झालं, विषय संपला। 2 दिवसांनी निर्णय झाला, अशोक चव्हाण निर्मलाताईंच्या पक्षात गेले आणि केजरीवाल जेलमध्ये गेले। मला सांगा, गुन्हा तोच होता, आरोप तोच होता, दोघांवरही भ्रष्टाचाराचेच आरोप केले, त्या एकाच व्यक्तीने केले, पण एक व्यक्ती त्या पक्षात जाते आणि दुसरी व्यक्ती जेलमध्ये जाते। हा न्याय आहे का अन्याय? तुम्ही मला सांगा। तुम्ही सगळ्यांना माहिती आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा शब्द दिला होता ना आपल्याला, ना खाऊंगा ना खाने दूंगा और काँग्रेस मुक्त भारत। अहो ज्या ज्या काँग्रेसवर तुम्ही आज आरोप केले ते सगळे काँग्रेसवाले आज तुमच्या पक्षात आहेत। आणि आरोप मी नाही केला, मी आजपर्यंत कुणावरही भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप केला नाही, कधीच नाही। मी वैयक्तिक आरोप करतच नाही, कारण का मी एक सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी मुलगी आहे। मी कधी कुणाला मिंदी नाही, त्याच्यामुळे मी निष्ठेने बोलू शकते। मोडेन लढाई करून पण कधी दिल्ली समोर मी वाकणार नाही, हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा। किती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण कधी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी मी ठेवणार नाही। मी अनेक वेळा अतिशय आदर्श, परवा देवेंद्रजी आले होते, देवेंद्रजींनी इंदापूरमध्ये माझ्यावर टीका केली की मी फक्त मोदी साहेबांवर टीका करते। माझी देवेंद्रजींना विनंती आहे, देवेंद्रजी माझी सगळी पार्लमेंटमधली भाषणं काढून दाखवा। मी कधी मोदीजींचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे मला दाखवून द्या। मी कधी वैयक्तिक टीका करत नाही, मी धोरणात्मक टीका करते। जेव्हा तुम्ही कांद्याला भाव देत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे। तुम्ही दुधाला भाव देत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे। तुम्ही माझ्या आशा आणि अंगणवाडी भगिनींना पैसे देत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे। तुम्ही भ्रष्टाचार केला, हो मी तुमच्यावर लढणार आहे। तुम्ही जेव्हा माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।